शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। तर रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर तटकरे, पटेल, फडणवीसांसोबत जवळपास तासभर बैठक। उपमुख्यमंत्री शिंदेंसह 6 फुटीर खासदारांनी घेतली दिल्लीमध्ये अमित शहांची भेट। पाऊण तास अमित शहांच्या निवासस्थानी बैठक पार। बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील कामांवर चर्चा। खासदारांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शहांमध्ये स्वतंत्र बैठक। दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 15 मिनिटं बंद दाराआड चर्चा। राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी आज नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे साधणार थेट संवाद। डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात। खासदार सुप्रिया सुळेंची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। वायबी चव्हाण सेंटर इथं पत्रकार परिषद होणार। सुप्रिया सुळे राष्ट्रवादी संदर्भातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार। नाशिक भावली धबधबा पर्यटक छेडछाड प्रकरणी नवा व्हिडिओ समोर। जवळपास 20 किलोमीटरपर्यंत गुंडांनी केला पर्यटकांचा पाठलाग। भावली धबधबा परिसरापासून गोंदेपर्यंत गुंडांकडून पाठलाग। संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत नेणाऱ्या मद्यधुंद रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। संबंधित रिक्षा चालकावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार। राज्यात 21 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार। 17 जुलैपासून कोकण घाटमाथ्यावर मान्सून बरसणार। पाणीसाठा घटला। मुंबईकरांची चिंता पुन्हा वाढली। 7 तलावातील पाणीसाठ्यात मोठी घट। तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणी कपात कायम राहण्याची शक्यता। आजपासून नवी मुंबई विमानतळावरून थेट अबुधाबी सेवा। नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात। आठवड्यातून 3 दिवस एअर इंडिया एक्सप्रेसची अबुधाबी सेवा सुरू। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। साधुग्रामसाठी वृक्षतोडीविरोधातील याचिकेवर सुनावणी। न्यायालयाच्या सुनावणीकडे नाशिककरांचं लक्ष। उद्यापासून 3 ऑगस्ट पर्यंत 24 तास विठ्ठल दर्शन सुरू। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर निर्णय। आजपासून व्हीआयपी दर्शन पास आणि सवलत व्यवस्था बंद।